आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग। विषय दीक्षाच्या पश्चात। पूर्ण गुरुदेवजींकडून दीक्षा घेऊन पूर्ण विश्वासाने गुरुदेवांद्वारे सांगितलेली साधना पूर्ण निष्ठेने करावी। कबीरजी यांनी सांगितले आहे की 1. धैर्य राखा। कबीर धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय, माली सींचे 100 घडा समय आये फल होय। भावार्थ, जसे माळी आंब्याची कोय लावतो त्याचे सिंचन करतो, काही दिवसांनंतर अंकुर दिसून येतो, तरी सुद्धा वेळोवेळी सिंचन करत असतो। रक्षणासाठी काटेरी झाडांचे कुंपण घालतो। एक आंब्याच्या रोपाचे झाड बनण्यासाठी जवळपास 8 ते 10 वर्षे लागतात। तोपर्यंत माळी म्हणजे रोप लावणारा बागेचा मालक किंवा नोकर त्या रोपाचे सिंचन करत राहतो। जेव्हा आंब्याचे झाड तयार होते तेव्हा आंब्याची फळे लागतात। एवढे लागतात की स्वतःचे कुटुंब सुद्धा खाते, तसेच विकून आपला उदरनिर्वाह सुद्धा करतो। याचप्रमाणे भक्ती नामरूपी बीज पेरून म्हणजेच दीक्षा घेऊन त्याचे स्मरण दान धर्मरूपी सिंचन करीत राहिले पाहिजे। आंब्याच्या रोपाप्रमाणे हळूहळू भक्तिरूपी झाड बनल्यानंतर सुखांचा ढीग लागून जाईल। ज्याप्रमाणे आंब्याच्या झाडाला टनांनी आंबे लागले, खाल्ले आणि विकून धन कमावले, याप्रमाणे भक्ताने धीर ठेवला पाहिजे। हळूहळू भक्तीचा परिणाम येऊ लागेल। 2. विश्वास। परमात्मा यांच्या भक्तीचा लाभ त्यालाच होतो जो परमात्म्यांच्या महिम्यावर पूर्ण विश्वास ठेवतो।